तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं। मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस पाटील भरतीबद्दल एक नवीन अपडेट आलेले आहे। एक नवीन जिल्ह्याची इथं जाहिरात आलेली आहे। कोणत्या जिल्ह्याची इथं जाहिरात आलेली आहे आणि कधीपासून फॉर्म चालू होणार आहेत, कशी तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत आणि कशा प्रकारे तुमचं सिलेक्शन जे प्रोसेस आहे म्हणजे तुमची निवड प्रक्रिया काय आहे, तुमची एग्जाम कधी होणार आहे किंवा मग एग्जाम नंतर फिजिकल होणार आहे का, काय प्रोसेस आहे पोलीस पाटील ह्या भरतीची इथं निवड यादी म्हणजे निवड होण्यासाठी काय काय पात्रता लागते आणि शैक्षणिक पात्रता काय, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। कशा प्रकारे तुमचं इथं निवड होऊ शकते आणि कशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचे, संपूर्ण जे वेळापत्रक आहे एका जिल्ह्याचं मी तुम्हाला सांगणार आहे। एका जिल्ह्याचं इथं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे, परिपत्रक इथं आलेले आहेत। संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नवीन असले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी। तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघू शकता तुम्ही लॅपटॉप स्क्रीनवर इथं बघा, मी तुम्हाला जी जाहिरात सांगणार ती बघा, इथं जालना जिल्ह्याची आलेले आहेत नवीन नियोग। बघू शकता तुम्ही हे जे परिपत्रक आहे इथं याचे दिनांक पण दिलेले आहे। बघू शकता तुम्ही बघा, दिनांक 26 जून 2025 रोजी इथं म्हणजेच मित्रांनो हे कालचंच परिपत्रक इथं आलेले आहेत। बघू शकता तुम्ही कालचं परिपत्रक आहे आणि याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, कधीपासून इथं वेळापत्रक जे पोलीस पाटील भरतीबद्दल इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे। कधीपासून तुमचे ऑनलाईन फॉर्म चालू होणार आहेत, कधीपासून तुमचे जे वेळापत्रक तुमचे म्हणजे हॉल तिकीट तुमचे कधी येणार आहे ॲडमिट कार्ड एक्झामसाठी आणि काय तुमची निवड प्रक्रिया राहणार आहे, संपूर्ण माहिती दिलेली आहे। बघू शकतात। तर बघू शकता तुम्ही बघा, जिल्हा दंडाधिकारी कार्यालय जालना जिल्ह्याचं मित्रांनो आहे आणि जालना जिल्ह्याची इथं बघा जे पोलीस पाटीलची आहे त्याच्यामध्ये तुम्ही खाली आल्यानंतर दाखवतो तुम्हाला बघा, परिपत्रक इथं दिलेले बघा। विषय काय बघा, पोलीस पाटील यांचे रिक्त पदे भरण्याबाबत म्हणजे पोलीस पाटीलची जी नवीन भरती आहे, जे रिक्त पदे आहेत त्यांना भरण्याबाबत इथं भरती इथं आलेली आहेत। बघू शकता तुम्ही। आता हे एकदा मी तुम्हाला वाचून दाखवतोय, मग तुम्हाला एकदा समजून सांगतोय बघा। तर याच्यामध्ये म्हणण्यात काय आलेलं बघा, जालना जिल्ह्यातील पोलीस पाटलाची संख्या 724 असून एवढ्या मोठ्या संख्येने पदे रिक्त असल्यामुळे गाव पातळीवरील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास कार्यकारी दंडाधिकारी व पोलीस अधिकारी यांनी आवश्यक ती माहिती मिळवण्यास अडचण निर्माण होत आहे। म्हणजे बघा, जालना जिल्ह्यामध्ये एकूण 724 पोलीस पाटील इथं रिक्त म्हणजे पोलीस पाटलांची 724 जागा इथं रिक्त आहेत आणि त्याच्याबद्दल इथं जे दंडाधिकारी आहेत किंवा मग जे जिल्हाधिकारी जे पोलीस अधिकारी आहेत यांनी अशी इथं सूचना कळवलेली आहे की एकूण 724 इथं जागा आहेत आणि त्यांना जे आता बघा जे तुम्हाला सांगतो, पोलीस भरतीमध्ये किंवा पोलीस प्रशासनामध्ये सर्वात खालचं जे पद असतं ते पोलीस पाटील असतं आणि ते गाव पातळीवर असतं आणि ते गाव पातळीवर जे त्यांचं जे नियरेस्ट जे पोलीस स्टेशन तर त्यांना तेवढी गावामध्ये माहिती देतं। जो गाव पातळीवरचा जो कायदा आहे तो चांगल्या प्रकारे सुव्यवस्था चालला पाहिजे, त्याच्यामुळे त्यांनी इथं 724 जागा इथं दिलेल्या आहेत, पोलीस पाटलांच्या इथं खाली आहेत। आणि पुढे बघा, सदर अडचण निर्माण होऊन गावातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढू नये, गावातील नागरिकांचे सामाजिक स्वास्थ्य व शांतता अबाधित राहील, नैसर्गिक आपत्ती सारख्या अडचणीमध्ये योग्य ती उपयोजना तातडीने करता येण्यास मदत होईल या दृष्टिकोनातून पोलीस पाटलाची रिक्त पदे तातडीने भरणे क्रमप्राप्त असल्याने जिल्ह्यामध्ये सदर कामी एक सूत्रता असणे या दृष्टिकोनातून पोलीस पाटील भरती प्रक्रियेचे वेळापत्रक ठरवून देणे योग्य वाटत असल्याने महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 चे कलम 3 अनुसार प्राप्त अधिकारानुसार खालीलप्रमाणे निर्देशक स्वरूपात वेळापत्रक ठरवून देण्यात आलेले आहेत। बघा, इथं वेळापत्रक आलेले आहे, भरतीचं वेळापत्रक आलेलं आहे, कधीपर्यंत तुमची कोणत्या तारखेला तुमची जाहिरात येणार आहे, कोणत्या तारखेला तुमची एक्झाम होणार आहे, कोणत्या तारखेला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, कोणत्या तारखेला तुमचं इथं सिलेक्शन होणार आहे, अंतिम निवड यादी कोणत्या तारखेला लागणार आहे, संपूर्ण इथं बघा बघू शकता तुम्ही। इथं टाइम टेबल आलेलं आहे बघा, अशा प्रकारचं बघा हे टाइम टेबल आहे। याच्यामध्ये बघा, आता याचं मी तुम्हाला टाइम टेबल एकदा समजून सांगतोय बघा। तर याच्यामध्ये बघा भरती प्रक्रियेचे इथे टप्पे दिलेले आहे, बघू शकता तुम्ही, आणि कालावधी दिलेले आहे किती वेळ लागेल। त्याच्यामध्ये बघा, पहिला बिंदू नामावली तयार करणे व ती मंजूर करून घेणे। तर बघा याचं जे कालावधी आहे बघू शकता तुम्ही, बिंदू नामावली इथं तपासणी करून प्रमाणीकरण करण्यात आलेली आहेत, म्हणजे जे पहिला जो टप्पा आहे तो इथं कंप्लीट झालेला आहे, म्हणजे तुमची बिंदू नामावली इथं तयार करण्यात आलेली आहे, तुमचं टाइम टेबल वेळापत्रक इथं तयार करण्यात आलेलं आहे, कधीपर्यंत तुमची भरती येऊ शकते। आणि बघा याच्यामध्ये दुसरा पॉईंट बघू शकता तुम्ही, गाव निहाय आरक्षण निश्चित करणे, म्हणजे जे गावामधील कोणत्या पदांना म्हणजे कोणत्या कॅटेगरीला किती आरक्षण देणं आहे त्याच्याबद्दल इथं जे निश्चित करणे त्याची तारीख इथं दिलेली बघू शकता तुम्ही, 27 जून ते 4 जुलैच्या मधामध्ये तुमचं आरक्षण इथं ठरून जाईल। आणि नंतरचा तिसरा पॉईंट बघू शकता तुम्ही, जाहिरात प्रसिद्ध कधी होणार। आता बघा सर्वात महत्त्वाचा पॉईंट हाच आहे की जाहिरात कधी प्रसिद्ध होणार, याच्याबद्दल तुम्हाला एकदा माहिती देतो बघा। तर आपण हे 2 मिनिटं खोडून टाकू आणि याच्याबद्दल बघू शकता तुम्ही इथं बघा। तर इथं बघा, जाहिरात प्रसिद्ध करणे याची जी डेट दिलेली आहे, तुमची जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे मित्रांनो ती 7 जुलै ते 13 जुलै 2025 म्हणजेच तुम्हाला एकूण 6 दिवस इथं मिळणार आहेत। आणि बघू शकता तुम्ही 7 दिवसामध्ये तुमची इथं कधी इथं जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध होऊ शकते।
आणि जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तुमचे जे अर्ज मागविणे आहेत, म्हणजे बघा आता याचे कोणतेही ऑनलाईन किंवा ऑनलाईन फॉर्म इथं भरण्यात येत नाही मित्रांनो, कारण ऑफलाईन फॉर्म तुम्हाला भरावा लागेल पोलीस पाटीलचा. त्याच्यामध्ये पण इथं माहिती दिलेली बघा, अर्ज मागविणे म्हणजे तुम्हाला अर्ज कधीपर्यंत भरून इथं तुमचं जे एक ॲड्रेस दिलेला असेल, तुम्हाला एक पत्ता दिलेला असेल, त्याच्यावर तुम्हाला पोहोचायचे ते ॲड्रेस, तर ते कधीपर्यंत करू शकता तुम्ही बघा 14 जुलै ते 21 जुलैपर्यंत तुम्ही तुमचे जे फॉर्म आहेत, ते अर्ज आहेत, ते तिथं जमा करू शकतात. जे तुमचं नियरेस्ट तुम्हाला जो बी पत्ता मिळेल, जेव्हा जाहिरात येईल तेव्हा तुम्हाला ते कळून जाईल. तर अर्ज मागवण्याची तारीख 14 जुलै ते 21 जुलै इथं दिलेली आहेत. आता खाली आल्यानंतर बघा 5वा पॉईंट काय, अर्जाची छाननी करणे व अर्जदार यांच्या प्रवेशपत्र वाटप करणे. म्हणजे बघा तुमच्या अर्जाची जी छाननी होईल, म्हणजे तुमचा अर्ज पडताळणी होईल. तुम्ही भरलेली पूर्ण माहिती अचूक असून ती सर्व तुमची माहिती चेक केली जाईल आणि नंतर मग तुमचे जे प्रवेशपत्र आहेत ते तुमचे वाटप करण्यात येईल. बघा आता त्याची डेट इथं दिलेली आहे 22 जुलै ते 29 जुलैच्या मध्यामध्ये तुमचे जेवढे अर्ज तुम्ही तिथं देसाल, म्हणजे जेवढे अर्ज तुमच्या जिल्ह्यामध्ये येतील तेवढे अर्जांची इथं पडताळणी होईल आणि जे उमेदवार पात्र आहेत त्यांचे इथं प्रवेशपत्र त्यांनी इथं देण्यात येईल. तर बघा लेखी परीक्षा कधी येणार आहे बघा. आता सर्वात महत्त्वाचं पॉईंट की तुमचं सिलेक्शन प्रोसेस काय आहे बघा. त्याच्यामध्ये बघा तुमची लेखी परीक्षा होईल आणि त्याच्याबद्दल मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, एक अजून व्हिडिओ बनवलेला आहे पोलीस पाटीलचं स्लॅबचं, म्हणजे काय तुमचा जे लेखी परीक्षा होणार त्याच्यामध्ये कोणकोणते विषय तुमचे असणार आहेत, कोणकोणते किती प्रश्न राहणार आहेत आणि किती प्रश्नावर किती मार्क, म्हणजे किती मार्क तुम्हाला किती मार्काची तुमची एक्झाम होणार आहे, परीक्षा होणार आहे. आणि नंतर मग तुमची एकदा त्याच्यामध्ये तोंडी परीक्षा पण होते, ती किती मार्काची होणार आहे याच्यावर मी संपूर्ण एक व्हिडिओ बनवलेला आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि आय बटनवर तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ चेक करू शकतात आणि तुमचं पूर्ण सिलेबस तुम्ही बघू शकतात. तर बघा आता बघा 7वा पॉईंट इथं बघू शकता तुम्ही, पात्र उमेदवारांची इथं बघा. आता 6वा पॉईंट इथं लेखी परीक्षा घेणे, म्हणजे बघा तुमची एकाच दिवशी इथं लेखी परीक्षा होणार आहे. 3 ऑगस्ट 2025 रोजी तुमची इथं लेखी परीक्षा होणार आहे. आणि लेखी परीक्षा झाल्यानंतर बघा 7वा पॉईंट बघू शकता तुम्ही, पात्र उमेदवारांचे यांची तोंडी परीक्षा म्हणजेच मुलाखती घेणे व अंतिम उमेदवाराची यादी प्रसिद्ध करणे. बघा तुमची जी मुलाखत आहे, म्हणजे याला आपण इंटरव्ह्यू म्हणतो, किंवा मग जी तोंडी परीक्षा आहे ती तुमची इथं बघू शकता तुम्ही 7 ऑगस्टला होणार आहे. आणि 7 ऑगस्टच्या दिवशी तुमची फायनल मेरिट लिस्ट, म्हणजे फायनल तुमची निवड यादी इथं लागून जाईल की कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं इथं पोलीस पाटील ह्या पदासाठी सिलेक्शन किंवा मग निवड झालेले आहेत. अशा प्रकारे बघा 7 तारखेला त्यांनी म्हटलेलं आहे पात्र उमेदवारांची तोंडी परीक्षा घेण्यात येईल आणि मुलाखती घेणे व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे ही 7 ऑगस्टला तुमची होणार आहे. नंतर मग तुम्हाला बघा 8वा पॉईंट काय, पात्र उमेदवारांना नियुक्त पत्र देणे, म्हणजे जे पात्र उमेदवार आहे त्यांना ज्यांचं इथं निवड झालेली आहे त्यांना जॉईनिंग लेटर आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतोय, असं त्यांना इथं कॉल लेटर देऊन त्यांना बोलवण्यात येतील. किंवा मग त्याची ट्रेनिंग जी पुढची प्रोसेस आहे ती त्यांच्या करण्यासाठी त्यांना बोलवण्यात येतील. ते 14 ऑगस्ट इथं डेट त्यांनी इथं दिलेले आहेत. बघा अशा प्रकारे बघा आता याच्यामध्ये काही हे इथं डेट पण दिलेले आहेत. आता हे आपल्या काही कामाच्या नाही आहेत, तुम्ही वाचू शकतात. मी ही जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला अपलोड करून देईल. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे टेलिग्राम ग्रुपची, तिथं जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात. आणि अशा प्रकारची ही माहिती होती मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आता ही कोणती इथं खोटी माहिती नाही आहेत, खरी माहिती बघू शकता तुम्ही. इथं सर्व जे प्रूफ आहे ते इथं त्यांनी दिलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही जे परिपत्रक आहे ते 26 जूनला इथं प्रसिद्ध झालेले आहेत, म्हणजे कालच हे प्रसिद्ध इथं झाले आहेत. अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती होती. जे पण विद्यार्थी जालना जिल्ह्याचे त्यांच्यासाठी संपूर्ण एक महत्त्वाची किंवा मग महत्त्वाची भरती ठरणार आहे, किंवा मग एक महत्त्वाची इथं संधी ठरणार आहे ज्या विद्यार्थ्यांना इथं पोलीस पाटीलसाठी इथं सिलेक्शन किंवा मग निवड त्यांना स्वतःची म्हणजे सिलेक्शन त्यांना घ्यायचं आहे. अशा प्रकारची इथं संपूर्ण माहिती होती मित्रांनो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि नवीन असले मित्रांनो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि जेवढे पण आज राहिलेले जेवढे पण जिल्हे आहेत त्यांची जसेही जी जाहिरात किंवा मग असे परिपत्र अपलोड होतील किंवा मग प्रसिद्ध होतील, तुम्हाला सर्वात पहिले आपल्या चॅनलवर तुम्हाला ते मिळून जातील. म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यांची तर पोलीस पाटीलची भरतीचे जेवढे पण अपडेट आहे तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जातील. तर तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.